नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. ताईंनो, मी इथं बोलले, पण पुढंसुद्धा मी तुमच्यासोबत हाय हॅलो बोललेले आहे. तर इथं सुरुवातीला सवय झालेली आहे बघा, हाय हॅलो नमस्कार करायची, श्री स्वामी समर्थ बोलायची. त्याच्यामुळे सुरुवातीला पण बोलले आणि मध्ये परत मी व्हिडिओ बसून बनवलेला आहे, त्याच्यात पण बोलले. तर हे बघू शकता, शुक्रवारचं रुटीन आहे. वैभवलक्ष्मी मातेची पूजा वगैरे मांडणी केली आणि अन्नपूर्णा मातेची पण, म्हणजेच आपल्या जो गॅस असतो तिथं स्वस्तिक वगैरे काढून तिथं पूजा केली. शुक्रवार असल्यामुळं खूप दिवसांनी हळदीचं लेपन केलं बघा. पूर्णपणे नाही करत, कारण पूर्ण पाय वगैरे पडतो ना, मग पूर्ण घर वगैरे पिवळं पिवळं होतं. लहान मुलं पण येतात जातात ना, समोर लहान मुलं आहेत गल्लीमध्ये खूप, त्याच्यामुळं ना मी छोटंसंच एक साईडला केलं. आणि लक्ष्मीचे जे पावलं होते दिवाळीत आणलेले, अगोदरचे निघाले ते छोटं बाळासमोरचं त्याने हाताने काढून टाकले. तर मग मी काढून ठेवले. मग आता हे दुसरे पण आणले होते साधे असे, ते लावले, पण ते सुद्धा निघाले. त्याला याला जास्त गम नाही आहे. सकाळपर्यंत वटा धुतला सकाळी, तर ते सुद्धा गम नाहीच, त्याचा गम निघाला सर्व, तर मी काढून ठेवले बाजूला. तर बघा, अशा प्रकारे छान अशी आजची पूजा केली होती. वैभवलक्ष्मी मातेची पूजा आरती केली आणि उंबऱ्यावरती कापूर लावते, पण उंबरा काळा होतो, त्याच्यामुळं मी हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. अवतार बघू शकताय. आम्ही वेणी घातली होती, तर गजरा लावला होता. काल त्यांनी मठातून आणला होता, तर काल बाहेर जायचं होतं म्हणून गजरा लावला नाही मी. मला शुक्रवार आज लावून 2 गजरे बघा. चाफाचं फूल पण आहे, तर फूल उद्या लावून आणि छान असं वेणी घालून असं गजराला खूप छान असं गजरा वाटत आहे. स्वामीच्या मठामध्ये दिला त्यांनी, म्हणजे मठात असतात त्यांनी, दर गुरुवारी जातात नाही तर असं आपल्याला आपण प्रसाद वगैरे दिलं ना, तर आपल्याला ते पण काही ना काही देतात. दरवेळेस चापाचे फुलं किंवा गुलाब देतात, तर यावेळेस गजरा पण त्यांनी दिला. खूप छान असा, मला खूप आवडला. बघताक्षणी असं वाटलं की आत्ताच लावा, पण काल नाही लावला, मी आज लावला, फ्रीजमध्ये ठेवलेला. आणि पूजा वगैरे झालेली आहे. तर सकाळी नाही केलं अजून मठाचं पूजन वगैरे, कारण तर लहान बाळ वगैरे आहेत ना, तर ते बाळ येतात सारखे सारखे, मग ते रांगोळी किंवा हळदीचं लेपन वगैरे काही राहणार नाही, त्याच्यामुळे मी ना सकाळचं करतच नाही सहसा. संध्याकाळचं जेव्हा पूजा असेल तेव्हा संध्याकाळच्या वेळेसच करते, किंवा लवकर करत पण नाही, कारण ते लहान बाळ आहेत, त्यांना काय समजत नाही, आपण त्यांना काय बोलू नाही शकत ना. म्हणून आता शुक्रवार होता म्हणजे काल पण नाही केलं गुरुवारचं. तर आणि कालची सेवा तर सकाळीच केली होती. आद्या वगैरे काल नाही वाचला मी, तब्येत पण ठीक नव्हती. आणि तुम्हाला अवतारून दिसत असेल. आता उशीर झालेला आहे, मला असं वाटतं 7:45 वाजून गेले. आज पण खूप उशीर झाला पूजा वगैरे करायला. तर साधी सिंपल अशी वैभवलक्ष्मीची पूजा विधी सर्व झाले. अन्नपूर्णा मातेची पूजा केली, म्हणजेच आपली गॅसची, अग्निदेवताची, उंबरठ्याचं पूजन केलं आणि छान अशी तर पूजा वगैरे झाले. सर्व आरामशीरच केलं, म्हणजे घाई नको करायला. आपल्याला तब्येत ठीक नाही तर घाई करून मग घाई केलं की मग अजून घाई होतं, मग तब्येत खराब होते. त्यापेक्षा आरामशीर म्हणले करते. स्वयंपाक करायचा आहे आता. तर आता जाऊया आता किचनमध्ये. थोडक्यात आता व्हिडिओ असा पण मोठाच झालेला आहे. मोठा म्हणजे जास्त मोठा नाही करत आता मी, कारण तुम्हाला पण बघायला कंटाळा नको, मला पण मग एडिटिंग करायला वगैरे कंटाळा, त्यापेक्षा म्हणले छोटाच करते आता मी, जास्त मोठा नाही काही नाही करत. आणि जर खरंच गरज असं होत असं मोठा तर करते, पण आता थोडंसं किचनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते काय स्वयंपाक वगैरे करणार आहे. तर असो, चला तर मग आता किचनमध्ये जाऊया. तर मी तुम्हाला सांगत होते, उंबऱ्यावरती कापूर लावत होते, पण उंबरा काळा होतो, त्याच्यामुळं ना. आणि एका व्हिडिओत मी बघितलं होतं, 2-3 व्हिडिओमध्ये, की उंबऱ्यावर आपल्या ज्या आपण कापूर का जाळतो, आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी काही असेल ती नाहीशी होण्यासाठी, किंवा ती काही येणारी असेल ती दूर होण्यासाठी, म्हणजेच न येण्यासाठी, त्याच्यासाठी आपण उंबऱ्यावरती कापूर वगैरे जाळतो. रोज जर कापूर जाळला तर अजूनच चांगलं आहे. पण आपल्याला बघा, आजकालचे पूर्णपणे आपलं जीवन असं धावपळीचं झालेलं आहे. ज्यांना कोणाला जमतं त्यांना ठीक आहे, ज्यांना नाही जमत किंवा कधी कधी नाही शक्य होत, विसरून जातो किंवा काय, त्यांचं पण ठीक आहे. पण मला शक्य असेल तर जास्तीत जास्त मी रोजच जाण्याचा प्रयत्न करते. रोजच संध्याकाळच्या वेळेस मी कापूर जाळते. शुक्रवारची कापूर आणि लवंगसुद्धा जाळते, कधी कधी विलायचीसुद्धा टाकते, जसं लक्षात राहील, जसं जमन तसं. तर आज लक्षातच राहिलं नाही मला लवंग जाळायची, लवंग आणि विलायची. तर मी कापूर 2 कापूर जाळले, म्हणजे एक साधा कापूर आणि एक भीमसेन कापूर, असे 2. पण आहे ना, म्हणतात ना
की जी निगेटिव्ह एनर्जी असते आपल्या घरातली आपल्याला दूर करायची असते. म्हणून आपण कापूर आहे, म्हणून आहे ना मी इथं कापूर आहे ना बाहेर उंबऱ्याच्या बाहेर जाळला होता. तर तुम्ही पण कोणी कापूर जर जाळत असाल तर उंबऱ्याच्या बाहेरच पेटवा, म्हणजे चालू जाळा. त्याच्यामुळं ना घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होती. उंबऱ्यावरती जाळू नका. आणि हे बघू शकता बटाट्याचे भजे मस्त असे केले होते आणि छोट्याशा पुऱ्या केल्या होत्या. खिरीसोबत आहे ना प्रत्येकाला 4-4 अशा पुऱ्या आल्या. नैवेद्य काढला इथं. त्यांना म्हटले नैवेद्य ठेवा, स्वयंपाक झाला इथं. तोपर्यंत मी टोप वगैरे घेतले आणि छान असं ना जेवण झाल्यावरती क्लीन केलं आहे किचन, गॅस वगैरे. आता एवढे भांडे पडलेत बघा. तर ताईंनो जेवण वगैरे झालेत, तुम्ही बघितलं. पूजा वगैरे पण काढलेली आहे. जेवणं झाले, जेवलो आणि पूजा वगैरे काढली. बिछाना वगैरे टाकून झालेलं आहे. पिण्याचं पाणी भरले, बाटल्या वगैरे, आणि किचन वगैरे क्लीन झाले. सगळे टोप वगैरे खाली करून भांडे, किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. करून घेतलं किचन क्लीन. आता भांडे दाखवले तुम्हाला. भरपूर असे भांडे पडले. स्वयंपाकाच्या अगोदर घासले होते, तरी पण स्वयंपाक पण भरपूर बनवला का भरपूर भांडे पडतात. पण मी ज्यावेळेस स्वयंपाक करते त्यावेळेस भरपूर असे भांडे निघतात, कारण की मला प्रत्येक ह्याला भांडं लागतं. जास्तच भांडे, पहिल्यापासून मला जास्तच भांडे लागतात किचनमध्ये. कोणाकोणाला असं जास्त भांडे लागतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला जास्त भांडे लागतात किचनमध्ये वापरायला. आणि आपल्याला रेसिपी वगैरे पण शूट करायच्या असतील किंवा दाखवायचं असतं अजून व्यवस्थित माझं जसं आहे तसं, असं नाही की फक्त मला व्हिडिओ काढायचा असतं म्हणूनच मी तसं व्यवस्थित दाखवते. ती सवयच आहे प्रत्येक वेळेस व्यवस्थित म्हणजे काढून घ्यायची. अगोदर सगळं कट करून मसाला, हळद, मीठ सगळं काढून घ्यायची, सर्व ठेवायचं. आणि आता ते परफेक्ट अशी सवय बनलेली आहे. रेग्युलर आपला व्हिडिओ वगैरे पण कधी बघा, कधी ना थोडं वेगळं करते, पण आपल्याला रेग्युलर व्हिडिओ काढायचे असतात. त्याच्यामुळे जी सवय होती ना तीच सवय आहे, पण ती परफेक्ट म्हणजे आता रेग्युलर अशी सवय बनलेली आहे, ती बदलत नाही आणि तीच सवय आहे. कोणाला वाटतं की यूट्यूबसाठी आपण व्हिडिओ काढतो त्यासाठी व्यवस्थित वगैरे ठेवते, पण नाही, मला सवयच आहे तशी, पहिल्यापासून सवय आहे तशीच. आणि कामं माझे एकदा हातात कामं घेतले तर ते थांबत नाही. मी पहिले ते कामं सर्वे करून घेते बघा, नंतर मग बसते. आता मला छोटासा व्हिडिओ शूट करावा रात्रीच्या वेळेस. आता भांडे घासायचे आहेत. 11:15 वाजून गेलेले आहे, उशीर पण झाला. आणि तुम्हाला स्वयंपाक दाखवलंच काय काय केला होता. थोडं म्हणजे मला ना खूप असं आवडतं स्वयंपाक एकदा करायला गेलं ना. जेव्हा किचनमध्ये जाते ना, म्हणजे जेव्हा इथं असते ना बसले या रूममध्ये, तर असं वाटतं आता हे करायचं ना ते करायचं, पटकन करते. पण ज्यावेळेस मी किचनमध्ये जाते ना त्यावेळेस आहे ना डोक्यामध्ये ना एवढे पकत असतात ना माझे. नक्की मला कमेंट करून सांगा कोणाकोणासोबत असं होतं, हे मला जाणून घ्यायचं आहे. माझ्यासोबतच होतं. त्या डोक्यामध्ये ना म्हणजे भाजी बघून त्या भाजीला वेगळं रूप कसं देता येईल, वेगळी भाजी कशी करता येईल, वेगळी म्हणजे टेस्ट तीच पाहिजे, कारण सगळ्यांनी खाल्ली पण पाहिजे. फक्त आपण बनवू म्हणून आपण नाही व्यवस्थित झालं तर आपण नाही खाणार, आपण समजून घेऊ, दुसरं काहीतरी बनवून खाऊ किंवा ॲडजस्ट करू. पण घरातले मिस्टर, मुलं तसं ॲडजस्ट करणार नाही. तर सगळ्या गोष्टीचं म्हणजे मला ना काळजी घेऊनच हे करावं लागतं. तर कोणाकोणाच्या डोक्यामध्ये असे बोलतात ना खयाली पुलाव बोलतात, किंवा सगळे जे पक्वान असतात, जे 5 पक्वान किंवा किती पक्वान असतात, ते पक्वान बनत असतात भाजीकडे बघून. थोडीशी वेगळी भाजी आली किंवा काहीतरी भाजी खूप दिवसांनी आणली किंवा काही अजून वेगळं बघितलं किंवा खूप साऱ्या भाज्या बघितल्या किंवा काहीतरी दिमागामध्ये ना सुचत असतं. सर्व आपण नेहमी करतो तेच असतं, पण सुचत असतं. तसंच आज झालं. त्यांनी सांगितलेलं मला वाटाणा बटाट्याचं कालवण कर, भात कर आणि चपात्या कर. भाजी वगैरे त्यांनी काय आज आणली नव्हती, पण मी हो म्हणले. किचनमध्ये जशी गेले तसं त्या भाजींकडे ना 5 मिनटं तर मी त्या भाज्यांकडेच बघत बसले. असा हात लावला तुम्हाला अक्षरशः खोटं वाटून. 5 मिनटं ना मी ताईनं तर भाज्यांसोबत बोलले पण आणि विचारलं पण, आता मी काय करू, मला हा प्रश्न पडला. भाज्यांना म्हणले तुम्हाला कसं बनवू, आता मी काय करू. कारण की ना त्यांनी जे बनवायला सांगितलं ना ते म्हणजे भाजी नाही तर मुलांनी पण खाल्लं पाहिजे. प्रत्येकाचा विचार, त्यांचा पण, मुलांचा पण, माझा पण. आपण काय होतं, आपण गृहिणी आपला कमी विचार करतो, जास्त आपण मुलांचा, मिस्टरांचा असं विचार करतो. पण मी सध्या नाही म्हणणार, मी प्रत्येक वेळेस असं नाही करत. मी माझासुद्धा विचार करत असते आणि प्रत्येक गृहिणीने हे केलं पाहिजे. फक्त घरच्यांचा विचार नाही तर आपला स्वतःचाही विचार
परिपूर्ण केला पाहिजे, हे माझं असं मत आहे. तर आज थोडं थोडं ना मला ना एखादा जरी पीस कसला पण, म्हणजे काही पण पीस म्हणल्यावरती नॉनव्हेज नाही, पीस म्हणल्यावरती नॉनव्हेज नाही, म्हणजे एखादा जरी घास असं ना तरी पण एकदम मन तृप्त होतं. असं नाही की भरपूरच पाहिजे किंवा खूपच पाहिजे पोट भरूनच, किंवा मी एवढंच खाणार तेवढं, असं अजिबात नाही माझं, पहिल्यापासून नाही. तर सांगते मेनू तुम्ही बघितला आहे अगोदर, आता मी लास्टला हे लास्टचं असणार आहे. तर मेनू पण तरी पण मी सांगते. भात केला होता, अख्खी मसूरची आमटी केली होती, चपात्या, फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी केली होती, खीर केली होती तांदळाची. पण आज खूप दिवसाने मी अशा प्रकारे खीर केली. कशा प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून विचारा. आता मी काय एवढं मोठा व्हिडिओ बनवत नाही बरं. खीर 5 झाले, हात दुखतो बघा. तर खीर केली होती. आणि ना म्हणले थोडेसे बटाटा, पहिला असं म्हणत आलं की ना गोल भजे बनवते. मग म्हणले गोल भजे बनवते, तर एक बटाट्याचं मी ना, मोठे बटाटे होते, एका बटाट्याचं मी बटाट्याचे भजे बनवते. पण ते बटाट्याचे भजे ना, तो बटाटा एवढा मोठा होता ना, त्या बटाट्याचे भजे ना वाटी भरून झालं. तुम्ही बघितलं 2-3 आणि 5-6 बटाट्याचे पीस असेच, म्हणजे जे स्लाईस होते ते असेच मी ठेवले, ते असेच फ्राय केले फक्त तळून खाण्यासाठी. एवढा मोठा बटाटा होता. तर बटाट्याचे भजे बनवले, गोल बटाट्याचे भजे. आणि मग ते आले, ते म्हणले त्यांचं फेवरेट आहे सर्व, मला पण आवडतं पण त्यांचं पण फेवरेट आहे. मुलांचं काही नाही, हे नको ते नको ते नको. त्यांनी तर जरा घेतलं. खीर तर दोघांनी पण खाल्ली नाही. आमच्या दोघांना पण खीर आवडते आणि त्या दोघांनी पण खीर खाल्ली नाही. त्यांना किती बोलले अरे खा, कारण की शुक्रवारच्या टाईमनं शुक्रवार आणि अमावस्या पौर्णिमेला ना मी खीर आवर्जून बनवते. एखाद्या वेळेस चुकलं किंवा नसन बनायचं तरच, पण खीर बनवते आणि लक्ष्मी मातेला दाखवते, देवांना दाखवते. तीच खीर मी परत टोपात वाटते आणि मिक्स करून ती खीर आम्ही सर्व खातो. असं केलेलं खूप चांगलं असतं. हे मी भरपूर वर्षापासून करते, अगोदर पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, आता परत एकदा सांगते. म्हणूनच मी ना म्हणजे आपला जो परिवार असतो त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी राहते, चांगलंच असतं, सुख समृद्धी राहते, असं म्हणजे चांगलंच असतं. त्यामुळे मी ना असं करत असते, खीर बनवत असते. तुम्ही म्हणता ताई खीर का बनवते, आणि पहिली त्यांना खीर कोणालाच आवडत नव्हती घरामध्ये. मुलांना आवडते का, थोडी थोडी तरी खातात, एक एक चम्मच का महिना मुलं खातात. मुलांना नव्हती आवडत, ह्यांना नव्हती आवडत. तर रोज खीर बनवून त्यांना पण आवडायला लागली, त्यांची पण फेवरेट झाली. आणि माझी तर फेवरेट आहेच, प्रश्नच नाही. मला खीर तांदळाची असो शेवळ्याची असो, मला खीर खूप आवडते. कोणी नाही खाल्ली तरी मी ती 2 दिवस ठेवून खाते फ्रीजमध्ये. मला खूप आवडते, फेकून देत नाही, खूप आवडते मला, खूप माझी फेवरेट आहे खीर. आणि गोल भजे, बटाटा भजे, नंतर त्या स्लाईस होतात त्या पण फ्राय केल्या. मग ते बोलले मला घावणं कर, म्हणजेच चण्याच्या पिठाचा पोळा त्यांना खूप आवडतो. तर मग तो पोळासुद्धा त्यांना मी बनवून दिला, एकच बनवला कारण मुलं खात नाही सहसा. तर त्यांना पोळा बनवून दिला. मग सर्व अशा प्रकारे स्वयंपाक केला थोडा, म्हणजे 10 वाजले स्वयंपाकाला. मला 10 वाजून 5 मिनिटं झाले. लगेच जेवायला घेतलं, जेवलो. नैवेद्य वगैरे त्यांना बोलले मी टोपण येते, तुम्ही नैवेद्य ठेवा. त्यांनी हातपाय धुवून अगरबत्ती वगैरे दाखवून नैवेद्य ठेवला आणि मग जेवायला बसलो, जेवलो. आणि आता झाडू मारलाय, बिछाना टाकलाय. तुम्ही म्हणता ताई तू मारला का झाडू? नाही, माझी मुलं पण कामं करतात, त्यांना सुद्धा सवय लावलेली हे कामं करायची. आर्याने झाडू मारून बिछाना टाकला, पिण्याचं पाणी भरलं म्हणजे बाटल्या भरल्या. आणि तो आता बाहेर गेलाय जस्ट राऊंड मारायला. यश पण जेवू बाहेर गेलाय. सकाळी आज यश घरी होता. यशने पण मशीनला कपडे लावले, पूर्णपणे कपडे 2 वेळेस. आणि त्याचा जो कामामध्ये ड्रेस होता तो सुद्धा त्यांनी धुतला. रात्री भिजत घातलेला. मला बोलला मम्मी धू, म्हणले माझा हात दुखते बाळा, मी नाही धुणार, तू धू. मग त्याने धुतला, सकाळी धुवून टाकला आंघोळीच्या अगोदर. आणि मग आंघोळ वगैरे केली. तर माझ्या हाताला थोडं लागलं आहे टाईम, तर इथे सुजला आहे हा बोट. तर उद्या दवाखान्यात जायचं आहे. अपॉइंटमेंट घेतलेली आहे आज हाडांच्या डॉक्टरांची. ते होमिओपॅथीला बी काय असतं थोडे हाड शब्द आपल्याला बोलायला थोडंसं हे होतं. त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर ते उद्या बोलवलं, उद्या 4:30 ते 6च्या दरम्यान त्यांची अपॉइंटमेंट आहे. 1 तास असतात ते. तिकडे उद्या जायचं आहे. जमलं तर जाता वेळेस व्हिडिओ शूट करा, काय होतं ते असतात तेव्हा मला व्हिडिओ शूट करणं किंवा काही जमत नाही बाहेर जरी गेलं तरी, त्यामुळे थोडंसं समजून घ्या.
असं आता भांडे घासून घेते. व्हिडिओ पण मोठा झाला बघा, किती मिनटाचा व्हिडिओ झाला. नाही बोलता बोलता 9 मिनटाचा मी व्हिडिओ केला आहे. 9 मिनटं 16 सेकंड असं काहीतरी. आता पुढं वाढत चालला आहे. भांडे घासून घेते, आराम करायचा. सकाळी उठायचं आहे, 4:30ला उठावं लागते. 4:30ला उठून मग यशला भाजी चपाती करून द्यावं लागते. टिफिन परत चाय नाश्ता नाही करून जातो कधीतरीच, कारण उशीर होतो त्याला निघायलाच. 5:30ला निघावं लागतं. कधी कधी 5:45 होतात, कधी कधी 6 होतात, असं पण होतं, मागं पुढं होतं. मी बनवते पण तोच उठत नाही. किती उठवा कसं थकतो ना, लवकर उठलेला झोपलेला असतो, त्याच्यामुळे ना उठतो करतो आणि मग उशीर होतो. मग त्यामुळे तो नाश्ता वगैरे करत नाही. म्हणजे तिकडे जातो तो बरोबर, पण तो लवकर म्हणजे ट्रेन भेटत नाही त्याला ना, त्याच्यामुळे ना तो घाई करतो, लवकरच जातो, तो वेळेतच जातो, उशीर होत नाही कधी. पण तरी पण त्याला अजून लवकर जायचं असतं, अजून लवकर. आता मी 2 वाजता झोपते रात्रीची. आता बघा भांडे घासणं, दीदी असल्यावर आराम असतो. दीदी नाही तर मला आता भांडे वगैरे घासावं लागतात. मग आता भांडे घासतात. एवढे भांडे तुम्ही बघितले, अर्धा तास जाणार, पूर्णपणे अर्धा तास जाणार त्या भांड्यांना. आणि टोपं, कुकर, कढई, 3 कढया, कुकर, टोपं आणि तवा आणि भांडे, बाकी सगळे भांडे जेवणाचे वगैरे भरपूर असे भांडे आहेत. एवढं सर्व घासायचं, अर्धा तास तर जाणार पुसून बिसून घ्यायला सर्व. आणि मग तिथून पुढं मग आराम करणार. मग लगेच तर झोपत नाही, आपण माहिती आहे. फोन तर घ्यायलाच पाहिजे थोडासा हातामध्ये. व्हिडिओ कसा शूट झाला आहे कसा नाही सर्व. दुसरं मला यूट्यूबचं ना काहीच बघायला भेटत नाही. कोणाचं ब्लॉग काय एखाद्या वेळेस थोडंसं समोर आला किंवा कोणाचं आवडीचे त्यांचं थोडंसं 1-2 मिनटं बघते, स्किप करून काय करणार. आता दुसऱ्यांचं बघत गेलं तर माझं ना अपलोड करायला होत ना, अपलोड करायला बघायला होत ना, बनवायला होत ना, कसा बनवतो चेक करायला होत ना, एडिटिंग करायला होत. दुसऱ्यांचं बघायला गेलं असं होतं, माझं राहून जातं ना. माझ्यातच माझं घरातलं काम, ते व्हिडिओ काढणं, घरातलं काम, व्हिडिओ काढणं, व्हिडिओ एडिटिंग करणं, व्हिडिओ अपलोड करणं, व्हिडिओ ते सर्व शॉर्ट हे ते भरपूर ना. ताईंना खूप मेहनत आहे, खरंच खूप मेहनत आहे. यूट्यूबर येणं म्हणजे खाऊ नाही, खूप मेहनत आहे याच्यामध्ये पण. फक्त व्हिडिओ बनवायचं आणि टाकायचं असं काही नाही, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण खूप वेळ लागतो. यश आलं बघा, थोडी काढतात माझी व्हिडिओ बनवताच. बरं ठीक आहे ताईनं, चला फॅन लावला आहे, तर फॅनचं तुम्हाला आवाज आहे, माझा कमी आहे. मी आता भांडे घासत जाते. गप्रे बघितलं, टी-शर्ट काढलं असं टाकतो. मस्ती करतात मुलं ना, खूप मस्ती करतात, त्यांना खूप मस्ती सुचते माझ्यासोबत. अशीच मस्ती करून मुलं असावं मला तर वाटतं, हसून ठेवून. ठीक आहे, केस बघा माझे. चला तर काय मग मी आता इथे व्हिडिओला एंड करते. श्री स्वामी समर्थ.